महात्मा एकशे उपखंड टिंपी नागपूरच्या वतीने आज दुधाळा आश्रम रामटेक येथे महान त्यागी बाबा लिंगोजीच्या जयंतीनिमित्त आणि ज्ञान संघाच्या उद्घाटनानिमित्त आज हे भव्य सेवक जमा झालेले आहेत। आज खूप आनंदाचा दिवस आहे की आज आपल्या महान त्यागी बाबा लिंगोजीचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता आणि हा त्यांच्या माध्यमातूनच आपल्याला इथं एकत्रित जमता आला। त्यांनी आपल्या गोरगरीब लोकांना बहुत काही सुख शांती समाधानी मिळवण्याचा हा एक मोठा रस्ता बांधला आणि त्यांची आठवण म्हणून आपण दरवर्षी जयंती साजरी करतो आणि काही सौभाग्य असतात। याच दिवशी आज माझा पण जन्मदिवस आपण साजरा केला, याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो। आज या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष, मंचावर बसलेले माझे ज्येष्ठ मार्गदर्शक, या दुधाळा आश्रमचे आमचे महाजन साहेब, मथुरे साहेब आणि त्यांचा सर्व संचालक मंडळ, आज सकाळी काल रात्रीच माझ्या मानव मंदिरामध्ये हवन कार्य होतं आणि कदाचित महाजन साहेब रात्री 3 वाजता माझ्या मानव मंदिरामध्ये 3 वाजता आले, मानव मंदिरामध्ये पोहोचले। मला खूप आनंद झाला की आम्ही हवन कसं घडवतो, काय घडवतो, याबद्दल त्यांनी कम से कम एक चित्त, एक लक्ष, एक मन ठेवून बसून ही आमची का हवनाची विधी पाहिली आणि आपण चांगल्या गोष्टीसाठी एकमेकांना जवळ बसलो पाहिजे। टीका करण्यापेक्षा एकमेकांजवळ बसून आपलं समाधान करणं हे फार महत्त्वाचं असतं। टीकेमुळे माणसाच्या मनात अनेक प्रकारच्या शंका कुशंका निर्माण होतात आणि त्या शंका कुशंकेमुळे माणसामध्ये दुराभाव निर्माण होतो। म्हणून कोणत्याही माणसानं आपण या मार्गामध्ये कुटुंबात आणि सेवकात एकता कायम करा या नियमाचं पालन केलं पाहिजे। परंतु आपण आपले जे सेवक आहे हे याचे पालन न करता एकमेकाच्या विषयी काहीतरी बोलतात, ते त्यांचा भाग आहे, परंतु असं व्हायला नको। कारण हा भक्ती मार्ग आहे आणि भक्ती मार्गामध्ये आपण ज्या भगवंताच्या सेवेमध्ये जुळलेले आहोत त्या भगवंतात काहीतरी महान शक्ती आहे। आपण 36 कोटी देवताचा त्याग केला आणि एका भगवंताच्या सेवेमध्ये जुळलो आणि सेवेमध्ये जुळलो म्हणजे काही साधारण गोष्ट नाही आहे, काहीतरी महान शक्ती आहे आणि त्या महान शक्तीला जर आपल्याला त्याचा काही लाभ घ्यायचा असेल, त्याच्यापासून काही फायदा घ्यायचा असेल, तर त्या महान शक्तीचे तत्वशुद्ध नियम काय आहे, सत्य मर्यादा प्रेम काय आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच प्रत्येक व्यक्तीनं एकमेकांसोबत प्रेम संबंध ठेवायला पाहिजे। आज इथं ज्ञान केंद्राचे उद्घाटन झालं। ज्ञान केंद्र म्हणजे काय हे पहिले जाणून घ्या आणि ज्ञान केंद्र म्हणजे काही साधारण गोष्ट नाही आहे। आता म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव, अशाने भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही। इकडे आपण ज्ञान केंद्रात बसतो आणि आपला मन कुठं दुसरीकडे असते, म्हणजे ते ध्यान केंद्रात न बसलेले बरं। म्हणून ज्ञान केंद्राची भाषा समजून घ्यायची। आज आपण ते समजून घेत नाही, कारण महान त्यागी बाबा लिंगोजीने या भगवंताची प्राप्ती केली। प्राप्ती मिळवणं ही साधारण गोष्ट नाही आहे आणि आपण म्हणतो भगवत प्राप्ती करिता म्हणतो ना, आणि त्याच्यामध्ये नाव भगवत प्राप्ती अशी करावी लागते चाहे मरे या जिये। परंतु आज माणूस घाबरतो,
मरणासाठी घाबरतो आणि घाबरण्याला काही भगवंत प्राप्त होणार नाही. त्याच्यासाठी खूप मोठा त्याग करावा लागतो आणि त्यागाची भावना असणं हे साधारण गोष्ट नाही आहे. आपल्या महान त्यागी बाबा जिंदूजीने या भगवंताची प्राप्ती केल्यावर भगवंतांना म्हणलं होतं, हे मानव भले तूने मुझे प्राप्त किया लेकिन तू मानव और मैं भगवान हूँ और मानव ये बेईमान है, मैं कदापि उसके ऊपर विश्वास नहीं करता. आज वक्त है करके तू मान रहा है, कल वक्त निकल जाएगा, तू भूल जाएगा. आणि खरोखरच आजचा जो मानव आहे हा आपल्या पूर्व आपण काय होतो, कसे होतो, आज काय आहो आणि कोणामुळे आहो हे सगळं विसरूनच आज काम करत आहे. असो, त्याच्यात मला काही घेणं देणं नाही. मी जास्त न बोलता, वेळ भरपूर होत आहे, बोलणारे भरपूर आहेत. आज या ठिकाणी मथुरे साहेब, महाजन साहेब यांनी मला इथं बोलावलं, माझा सत्कार केला, माझा जन्मदिवस मनवला. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि मी आजच्या प्रसंगी एवढंच बोलू इच्छितो की हे प्रेम संबंध आहे, हे प्रेम संबंध सदैव चालत राहू. प्रेम संबंध तेव्हाच चालतात की जेव्हा एकमेका आपण समजून घेतलं पाहिजे. कोणाच्या काय भावना आहे त्याच्याशी काही घेणं नाही, परंतु आपण सत्याच्या मार्गावर आहोत आणि सत्य हा परमेश्वर आहे. त्या परमेश्वराला साक्षी ठेवून हर माणसानं आपापले कर्तव्य पार पाडावे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करतो. आणि माझ्या बोलण्यात काही चूक झाली असल्यास स्वयं भगवान बाबा हनुमानजी तसेच महान त्यागी बाबा जिंदेवजी, उपस्थित सेवक सेविका बालगोपाल मला क्षमा करतील असे मी सगळ्यांना विनंती करतो. आणि मी ऐकतो आपल्या मार्गदर्शनात विराम देतो. आपण एकट्याने बाबाचा जयघोष करू.